हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सोके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणारे एक मराठी सॉन्ग गाजवा यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. त्याबरोबरच आजची व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट आधी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. त्यासोबत आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरसुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता. तर चला मित्रांनो, थोडा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी अलर्ट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपली एकच प्रेसेट बघायला मिळणार आहे, ती म्हणजे बीटमार्क प्रेसेट. तर आपण आज एकाच प्रेसेटवरती काम करणार आहोत. नो शेक इफेक्ट, नो दुसरं काहीच नाही. प्रेसेटची लिंक तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही सुद्धा प्रेसेट इम्पोर्ट करून घ्या. तुम्हाला प्रेसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ असेल, हाऊ टू प्रेसेट इम्पोर्ट इन अलर्ट मशीन. तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. जर तुमचा व्हिडिओ बघून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर टेलिग्रामवरती अलर्ट मशीनचं ॲप्लिकेशन दिलेलं असेल, न्यू व्हर्जन आहे, तर ते डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर जो तुमचा प्रॉब्लेम आहे ती 100% सॉल्व्ह होऊन जाणार आहे. फक्त अलर्ट मशीन घेतल्याच्यानंतर ट्राय करा. तर चला मित्रांनो, आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे आपल्या बीटमार्क प्रेसेटमध्ये आलेलो आहोत. तर प्रेसेटमध्ये आल्याच्यानंतर काय करायचं, आता आपल्याला तिथे डबल बीट पशी 19.14 सेकंदापाशी यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं, मेड्यावरती जायचं आणि तुमची जिथे काही फोटोची फाईल असेल ती फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि फोटोज ॲड करून घ्या. तर मी फोटोज ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे चारी पण फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला सिम्पली समोर यायचं आहे. आपण हा जो ग्रुप 1 आहे तर आपण तो एडिट करूयात पहिल्यांदा. तर सिम्पली ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर अशा प्रकारे येतात एक ओव्हरव्ह्यू व्हिडिओ आणि काय फोटोज असतील तर आता सिम्पली आपल्याला यामधले फोटो चेंज करायचे. तर त्यासाठी काय करायचे, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे. इथं कलर आणि क्लिकचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून जे नाव असेल यावरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला जो कोणताही फोटो ॲड करायचा आहे ते सिम्पली फोटोवर टच करायचे आणि वर जो प्लस आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचे. तर जो आपला फोटो आहे तो अशा प्रकारे ॲडजस्ट होऊन जाणार आहे एकदम बरोबररित्या. जे फोटो आहे तेच ठेवतो आणि समोर पण त्याच प्रकारे यायचे. फोटोवरती क्लिक करायचे, कलर फिलवरती जायचे, ते नाव असेल यावरती क्लिक करायचे. सिम्पली एक फोटोवरती टच करून वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचे. तर जो आपला फोटो आहे ते एकदम बरोबर अशा प्रकारे बसून जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फोटोज ॲड करून घ्या. तर तुम्ही बॅकला येतो. आता काय करायचं आपल्याला, तर इथं आपली एक लिरिक्स ॲड करायचे. तर त्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक इथं टेक्स्ट असेल यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जो कोणता आपला पहिला लिरिक्स आहे गाण्याचा तर तो पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तर मी तो लिरिक्स कोणता आहे, माझ्या डोळ्यातला, तर तो आपण ॲड करून घेऊया. माझ्या डोळ्यातला अशा प्रकारे सिम्पलीवर इथं फॉन्टवरती क्लिक करायचे आणि इथं अशा प्रकारचा एक अलर्ट मशीनमधलंच आहे बघा फॉन्ट, टेलिग्रा एक्स्ट्रा बोल्ड अशा प्रकारचा, तर तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि जो कलर आहे तो व्हाईट ठेवायचा आहे आणि व्हाईट ठेवल्यानंतर काय करायचं, खाली यायचं आहे मोहन ट्रान्सफरवरती अशा प्रकारे थोडं समोर यायचं आहे. रिचार्जवर जायचं, याला थोडंफार रिचार्ज करून घ्यायचं, अशा प्रकारे मोठं करायचं. त्यानंतर समोर यायचं आहे, याच्यानंतर समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायचे आहे. तर याला आपण एक ॲनिमेशन देऊया. तर त्यासाठी आपल्या टेक्स्टवरती क्लिक करायचं, मोहन ट्रान्सफरवरती जायचं आहे. तर जो आपला टेक्स्ट आहे टेक्स्टला अगोदर काय करायचं, तर लेफ्टला सरकून घ्यायचं, इथे एक प्लसची की द्यायची आहे. परत सेंट्रल यायचं आहे टेक्स्टच्या
त्याच्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे आपला जो टेक्स्ट आहे याला सेंटरला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपर्यंत म्हणजे एकदम आपला जो टेक्स्ट एंडला यायचं इथे की द्यायची आणि याला अशा प्रकारे परत पाठवून द्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, दोन्ही कीच्या मध्ये यायचं आहे. इथे एक ग्राफचा ऑप्शन असणार आहे बघा अशा प्रकारचा. तर यावरती क्लिक करायचं आहे. ग्राफला दोन्ही पण अशा प्रकारे वरती ठेवायचे, समोरच्या कीला येऊन याला अशा प्रकारे सेंटरला ठेवायचं आहे, म्हणजे खालती घ्यायचे वरून. अशा प्रकारे हे ॲनिमेशन आपलं बनून रेडी होणार आहे. तर याला आपण इफेक्ट ॲड करूया. त्यासाठी इफेक्टवरती जायचं, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक इफेक्ट असेल बघा आपल्याला टेक्स्ट प्रोग्रेस नावाचा, टेक्स्टवरती यायचं आहे. इथंच आहे बघा टेक्स्ट प्रोग्रेस नावाचा, तर तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, तर जो एंड आहे त्या एंडला आपल्याला 0% करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, एकदम म्हणजे आपल्या टेक्स्टच्या स्टार्टिंग पॉईंटला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एकदम लास्टला यायचं आहे. इथं एक की देऊन एंडला काय करायचं, 100% वाढवून घ्यायचं. तर अशा प्रकारे तर याला अशा प्रकारे 100% वाढवून घेतल्यानंतर काय करायचं, यालाच आपल्याला आणखी इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यासाठी टेक्स्टवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जायचं, ॲड इफेक्टवरती जायचं. तिथं फेड इन आउटचा इफेक्ट असेल अशा प्रकारचा तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि जो आपला फेड आहे फेडमध्ये जायचं आहे आणि जो इन आहे त्या इनला काय करायचं, एक 60% ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. 70 ठेवून घ्या, काही विषय नाही. आता आपला जो ॲनिमेशन अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर याला कॉपी लेयर करायचं आहे, समोरच्या बीटपाशी यायचं आहे, तिथे याला पेस्ट करायचं आहे. आणि पेस्ट करून आता याची लेंथ वाढत आहे बघा, त्यासाठी काय करायचं, टाइम अँड ड्युरेशनवरती यायचं आहे. याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. परत समोरच्या बीटपाशी येऊन याला पेस्ट करायचं आहे. परत याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. परत अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त 4च बटन आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे. आता जो कोणत्याही बीट वैसा आपला जो लिरिक असेल तो लिरिक्स ॲड करून घ्यायचा. तर तो होता माझ्या डोळ्यात, त्याला समोर कोणता असेल ते आपण ॲड करून घेत ऐकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दुसरा आपण आपला काही लिरिक असेल तो ॲड करून घेऊया. त्याच्यामध्ये फक्त काय करतो, हे थोडं कमी वाटते, सेंटर केला यायचं आहे. अशा प्रकारे मन ट्रान्सफर याला अशा प्रकारे सेंटर ठेवून घ्यायचं आहे. समोर यायचं आहे, जो कोणता असेल तो ॲड करून घ्यायचा आहे. माझ्या स्वप्नातला असेल बघा, तर तो ॲड करून घेऊयात आपण. स्वप्नातला अशा प्रकारे घेऊयात ॲड करून. त्याच्यानंतर समोर यायचं आहे, का जो वातो जणू असं देतो, तर तो आपण ॲड करून घेऊयात. का जो वातो जणू, तर आपण अशा प्रकारे तर आपलं ॲनिमेशन अशा प्रकारे आपण आपले लिरिक्स तर ॲड करून घेतलेलेच आहे. तर आता आपल्याला समोर यायचं आहे, समोर म्हणजे डबल बीटपाशी. आता इकडचं बघूयात आपण, एक प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मी तुम्हाला टेलिग्रामवरती व्हिडिओ दिला असेल, इंकाचा व्हिडिओ असेल बघा, तो इंकाचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे, ॲप्सवर डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ॲड करून घ्यायचा आहे. तर तो व्हिडिओ ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे. अशा प्रकारे इंकाचा व्हिडिओ आहे बघा. तर सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ब्लेडिंग ऑपोसिटीवरती जायचं आहे, लाईटनवरती जाऊन इथं याला कलर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एकदम समोरच्या बीटपाशी यायचं आहे, डबल टाइम अँड ड्युरेशनवरती जाऊन याची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे याच व्हिडिओला आपल्याला सिम्पली कॉपी करून घेऊया. व्हिडिओ कॉपी करून समोरच्या बीटपाशी पेस्ट करून द्यायचं आहे. तरी ते याची लेंथ कट करावी लागणार आहे. तर इथून कट करून घेऊयात आपण. परत इथं पण कटच करावे लागणार आहे, इथं पण कटच करावे लागणार आहे. तर आपण अशा प्रकारे व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला समोर यायचं आहे. तर इथे एक इमोजी असेल अशा प्रकारचा, तर याला अनॲड करून घ्यायचं आहे आणि याला टॉपला घ्यायचं आहे एकदम वरती. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे इमोजी पण अनॲड करून घेतलेला आहे. तर आता सिम्पली आपल्याला काय करायचं, एक बॉर्डर ॲड करायची. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल घ्यायचा आहे. रेक्टँगल घेतल्यानंतर काय करायचं, वरी आडव्या 3 डॉट असते यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक ट्रेस टू कंपोजिशन एरियाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. कलर फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती जे स्टोक असेल स्टोक इनेबल करायचं. स्टोकचा कलर ब्लॅक असेल तो व्हाईट करून घ्यायचा आहे. स्टोकची लेंथ एक 20% ठेवून घ्या, बारीक कमी जास्त ठेवून घेऊ शकता. एकदम लास्ट बीटपर्यंत येऊन आपली जी बॉर्डर आहे त्याची बॉर्डरची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. व्हिडिओ जो आहे ते गॅलरीमध्ये सेव्ह करायचं. ते काय करायचं आहे, इथं सेटिंग साईडला एक शेअरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. सिम्पली इथं आपली जी व्हिडिओची क्वालिटी आहे ती काय करू, तर आपण 10 पिक्सल ठेवून घेऊयात आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे.
तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं असेल व्हिडिओ एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती सगळ्या मागची ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर आपण जास्तीत जास्त ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ आणत असतो, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ. तर भेटूया लवकरच. आणि सिम्पली व्हिडिओ अशा प्रकारे सेव्ह करून द्यायचा, आपला व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल.